राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षामध्ये दोन मतप्रवाह आपल्याला पाहायला मिळतात। काँग्रेसमध्ये विलीन होण्यासंदर्भात एका गटाचा आग्रह आहे अशी माहिती सूत्रांकडून समोर आली आहे, तर दुसऱ्या गटाला राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचं स्वतंत्र अस्तित्व ठेवून सरकारमध्ये सामील व्हावं असं वाटतंय। आताची सगळ्यात महत्त्वाची बातमी आपण पाहतोय। राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षांमध्ये आता आपल्याला दोन मतप्रवाह पाहायला मिळतात। एका गटाचं म्हणणं आहे की आपण काँग्रेसमध्ये विलीन व्हायला हवं, तर दुसऱ्या गटाला मात्र राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचं स्वतंत्र अस्तित्व ठेवून सरकारमध्ये सामील व्हावं असं वाटतंय। या संदर्भात अधिक माहितीसाठी आपण जाणार आहोत थेट आमच्या प्रतिनिधी सीमा आढे यांच्याकडे। सीमा, काय नेमक्या पडद्यामागे हालचाली सुरू आहेत? श्वेता, खरं तर मागील अनेक दिवसांपासून ऑपरेशन टायगरची चर्चा होती। आता ऑपरेशन टायगर हे यशस्वी झालेलं आहे। त्यानंतर ऑपरेशन तुतारीची देखील चर्चा सुरू झाली की तुतारीचे जे खासदार आहेत राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे, ते दुसऱ्या पक्षामध्ये किंवा महायुतीमध्ये जाऊ शकतात, सरकारमध्ये जाऊ शकतात। असं असलं तरी थेट राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्ष जो गट आहे त्या गटाची एक वेगळी भूमिका आहे। म्हणजे एका गटाचं असं म्हणणं आहे की आपण काँग्रेसमध्ये विलीन झालं पाहिजे, जेणेकरून आपण काँग्रेसची आपल्याला साथ मिळेल आणि काँग्रेस तळागाळापर्यंत पोहोचलेला पक्ष आहे, त्यामुळे आपल्याला सुद्धा तेवढी ताकद मिळेल आणि आपण त्या ठिकाणी राहू शकतो आणि भविष्यात निवडणुका लढवून सत्तेत येऊ शकतो। तर राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाच्या दुसऱ्या गटाची अशी मागणी आहे आणि अशी भूमिका आहे की आपण सध्या आपल्या पक्षाची एक ताकद आहे, आमदार आहेत आणि खासदार देखील आहे, त्यामुळे आपली बार्गेनिंग पॉवर सुद्धा तशी फार चांगली आहे, त्यामुळे आपण महायुतीमध्ये सरकारमध्ये जायला पाहिजे असं एका गटाचं म्हणणं आहे। कारण सध्या आपण जर परिस्थिती जर पाहिली तर आमदारांना आजही आपली कामं करण्यासाठी, खासदारांना आपली कामं करण्यासाठी, निधी मिळवण्यासाठी संघर्ष करावा लागतो। त्यामुळे जर आपण सरकारमध्ये गेलो तर आपल्या मतदारसंघातली कामं चांगली होऊ शकतात आणि पुढील 5 आता 2029 पर्यंत खरं तर आता हा संपूर्ण काळ जो आहे तो संघर्षाचा ठरू शकतो। त्यामुळे आपण जर सरकारमध्ये गेलो तर पक्षाचं अस्तित्व टिकू शकतं, पक्ष संघटना वाढू शकते, आपल्याला सरकारमध्ये राहिल्यावरती एक वेगळी ताकद मिळू शकते असं एका गटाचं म्हणणं आहे। सध्या जरी उघडपणे या संदर्भात कोणीही बोलत नसलं तरी सुद्धा पडद्यामागे जे आहे त्या बऱ्याच घडामोडी ज्या आहेत त्या सुरू आहेत। आपल्याला माहिती आहे की अजित पवार हयात असताना त्यांच्या अध्यक्षतेखाली, त्यांच्या नेतृत्वात, त्यांच्यासोबत अनेक बैठका विलिनीकरणासंदर्भात पार पडलेल्या होत्या। मात्र त्या अजित पवारांच्या निधनानंतर या चर्चा मागे पडल्या। मात्र चर्चा जरी विलिनीकरणाच्या मागे पडल्या तरी सुद्धा सरकारमध्ये जाण्यासाठी शरदचंद्र पवार पक्षाचे काही आमदार आणि खासदार हे मात्र त्यांची भूमिका सकारात्मक असल्याचं कळते। तर दुसऱ्या एका गटाचं असं म्हणणं आहे की आपण अनेक वर्ष या महायुतीच्या विरोधात, भाजपच्या विचारधारेच्या विरोधात राजकारण केलेलं आहे, त्यामुळे आता आपण कुठेतरी सत्तेसाठी जायला नको, आपण काँग्रेससोबत जर गेलो तर पक्ष संघटना तिथे सुद्धा वाढू शकते आणि भविष्यात आपण सरकारमध्ये सुद्धा येऊ शकतो असं एका गटाचं म्हणणं आहे। त्यामुळे आता पक्षांतर्गत कशा पद्धतीने घडामोडी घडतात भविष्यात हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे आणि वरिष्ठ पातळीवरती आणि स्वतः पक्षाचे सर्वेसर्वा शरद पवार नक्की काय निर्णय घेतात या संदर्भात हे पाहणं महत्त्वाचं असेल। अगदी, आणि त्यामुळे आता या संदर्भात पक्षामधले वरिष्ठ नेते काही प्रतिक्रिया माध्यमांना देतात का हेही पाहणं तितकंच महत्त्वाचं आहे। धन्यवाद सीमा, दिलेल्या सविस्तर माहितीसाठी।